नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आदिरा एज्युकेशन या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 12वी अकाउंट सब्जेक्ट पाहणार आहोत. त्यातील पहिला चॅप्टर पार्टनरशिप फायनल अकाउंट पाहणार आहोत. त्यातील पहिल्या चॅप्टरमधील प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 5, त्याआधी प्रॅक्टिकल नंबर 1, 2, 3, 4, 5 पाहिलेले आहेत. आता आज आपण पाहणार आहोत प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 5. Suchita and Gayatri are partners sharing profit and loss in the ratio 3:2. रेशो दिले त्यांचा सुचिताचा दिलाय 3 आणि गायत्रीचा दिलाय 2. असा रेशो दिलाय 3:2. फ्रॉम द फॉलोइंग ट्राय बॅलन्स अँड ॲडिशनल इन्फॉर्मेशन यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर ended 31st March 2019 and balance it as on that day. ट्राय बॅलन्स दिलेले आहे. आपण ट्राय बॅलन्स आपण कुठं कुठं जातं ते पाहू. ट्रेडिंग अकाउंटला जातं का प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जातं का बॅलन्स शीटला जातं ते पाहूत आपण. डेबिट साईड दिले, हे ट्राय बॅलन्स थोडंसं वेगळं दिलं. एका ह्याच्यामध्ये क्रेडिट आणि डेबिट साईडचे अमाऊंट दिलेले आणि एकाखाली एक असं ट्राय बॅलन्स दिलेलं आहे. असं आलं तर बी आपण सॉल्व करू शकतो. तर परचेस आणि सेल्स दिलेले. परचेस कुठं जातं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आणि सेल्स कुठं जातं ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड परचेस जातं आणि सेल्स क्रेडिटला जातं, लक्षात ठेवा. डी आणि सी करतो. वर्कर्स मॅनेजर सॅलरी. वर्कर्स मॅनेजर सॅलरी तर वर्कर्स आले. वर्कर्स मॅनेजर सॅलरी आली असती तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला गेलं असतं. इथं वर्कर्स मॅनेजर सॅलरी आले म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जाणार, लक्षात ठेवा. आता कॅपिटल सुजाता आणि गायत्री. कॅपिटल कुठं जाणार सुजाता आणि गायत्रीचं पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला जाणार, लक्षात ठेव. ओपनिंग स्टॉक आहे ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. डेटर्स आणि क्रेडिटर्स. ही डेटर्सची अमाऊंट आहे, ही क्रेडिटर्सची अमाऊंट आहे, लक्षात ठेवा. तर कुठं जाणार डेटर्स आणि क्रेडिटर्स. डेटर्स जाणार बॅलन्स शीट ॲसेट साईडला आणि हे डेटर्स जाणार बॅलन्स शीट ॲसेट साईडला आणि क्रेडिटर जाणार बॅलन्स शीट लॅबिलिटी साईडला. वेजेस अँड सॅलरी. वेजेस अँड सॅलरी. वेजेस नाव दिलेलं आहे अगोदर, मग वेजेस अँड सॅलरी कुठं जातं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. बिल्स रिसेबल आहे. बिल्स रिसेबल बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला जातं. बिल्स पेबल बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला जातं. आता ही डिस्काउंट आहे 400 रुपये क्रेडिटला आहे. क्रेडिटला असल्यामुळं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला जातं. मोटिव्ह पॉवर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. मोटिव्ह पॉवर म्हणजे काय, जे आपलं इंजन वगैरे असतं त्याच्यामध्ये मोटिव्ह पॉवर असतं ते असतं. कस्टमाइज ड्युटी ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. आता इंटरेस्ट आहे. इंटरेस्ट डेबिट साईडला का क्रेडिट साईडला आहे, त्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला जातं. अनप्रोडक्टिव्ह वेजेस कुठं जातं अनप्रोडक्टिव्ह वेजेस. आता प्रोडक्टिव्ह वेजेस आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लिहितो, पण अनप्रोडक्टिव्ह वेजेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जातं. क्रेडिट साईडला नाही, डेबिट साईडला जातं. ऑडिट फीस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईड. रेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईड. कन्व्हेन्शन्स ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हेन्शन्स म्हणतात बाबा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. गुडविल इंटँजिबल ॲसेट्स बॅलन्स शीटच्या ॲसेट्स साईडला जातं. कॉपीराईट कुठं जातं कॉपीराईट पण इंटँजिबल ॲसेट्स आहे, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला जातं. बिल्डिंग तुम्हाला तर माहिती आहे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. पार्टनर्स सुचिताच लोन आहे. आता ह्याच्यावर फिक्स असतं बघा, लक्षात घ्या. हे लोन आहे. पार्टनर्स कुठं जातं बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला जातं. 6,150 रुपये. त्याच्यावर 6% असतं. किती असतं 6% असतं. हे हेड अँड ॲडजस्टमेंट आपण कंपल्सरी 6% द्यावं लागतं त्यांना. तर ह्याला स्टार करा. ह्याला हेड अँड ॲडजस्टमेंट आहे. इथं सांगितलं नाही पण हे फिक्सच असतं. पार्टनर्सचं लोनला इंटरेस्ट 6% असतं. इन्व्हेस्टमेंट बॅलन्स शीट
asset side, cash in hand, balance sheet, asset sides. अशा प्रकारे हे आपलं ट्राय बॅलन्स झालेलं आहे. आता ॲडजस्टमेंट बघा. स्टॉक पहिले ॲडजस्टमेंट आहे, स्टॉक ऑन 31 मार्च 2019 वॉज व्हॅल्यूड ॲट ₹19,700. आता ही स्टॉक आहे क्लोजिंग स्टॉक, पहिला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला फर्स्ट इफेक्ट होतो आणि सेकंड इफेक्ट कुठं होतो, बॅलन्स शीटच्या असेट साईडला सेकंड इफेक्ट याचा. आता गुड्स कॉस्टिंग ₹3,000 डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. आता तुम्ही मार्केटिंग करताय, कारण ॲडव्हर्टाइजमेंट करते वेळेस, मार्केटिंग करते वेळेस काय होतं की तुम्ही दुकानदाराला सॅम्पल म्हणून वाटता, माल सॅम्पल म्हणून वाटता, तर फ्री सॅम्पल म्हणून तुम्ही वाटता, तर तुमचा माल जाणार आहे. मग ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल ₹3,000. मग तुमचे माल जाणार आहे, तुमचा लॉस आहे. लॉस असल्यामुळे काय होतं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला जातो दुसरा इफेक्ट, लक्षात ठेवा. तर मोटिव्ह फॉर इन्क्लूड्स असल्यानंतर काय करतं, ह्याला लेस करायचं, इन्क्लूड्सला डिक्लूज होतं, इन्क्लूड्सला डिक्लूज करायचं. आणि पेड फॉर डिपॉझिट ऑफ मीटर्स, पॉवर मीटर्स. मग डिपॉझिट करताय त्यामुळे तुमचं आसेट्स आहे, फर्स्ट इफेक्ट होतो, हे मोटिव्ह पॉवरमधून लेस होतो, मोटिव्ह पॉवरमधून लेस करायचं, लेस फ्रॉम मोटिव्ह पॉवर ₹500. आणि दुसरा इफेक्ट आहे बॅलन्स शीट ॲसेट्सला जातं. आलं लक्षात. हे तर तुम्हाला माहिती, डिप्रिशिएशन, बिल्डिंग, आधी बिल्डिंगमधून 5% लेस करायचं आणि पुन्हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहायची, जी अमाऊंट 5% आलेली ती. तर राईट ऑफ ₹2,000 फॉर बॅड डेब्ट्स अँड मेंटेन RDD ॲट 3% ऑन डेटर्स. आता हे बॅड डेब्ट्स आहेत आणि ही RDD आहे, डेटर्सवर आहे. मग हे आधी तुम्ही स्टार करा. मोटिव्ह पॉवर आहे त्याला स्टार करा. पुन्हा नंतर बिल्डिंग आहे, बिल्डिंगला पण स्टार करा तुम्ही. आता राईट ऑफ ₹200 फॉर बॅड डेब्ट्स अँड मेंटेन RDD ॲट द रेट 3% ऑफ डेटर्स कुठे, डेटर्सला पण तुम्ही 2 स्टार करा, कारण बॅड डेब्ट्स आहे नाही, RDD आहे. मग बिल्स रिसेबल इन्क्लूड्स डिसहोनर ऑफ ₹4,000. आता बिल्स रिसेबलमधून लेस होणार, डिसहोनर होते, इन्क्लूड्स म्हणजे डिक्लोज करायचं, त्याच्यातून लेस होणार आणि ह्याला बिल्स रिसेबलला स्टार करा आणि डेटर्समध्ये ॲड होणार, ह्याचा दुसरा इफेक्ट. पण अगोदर काय करायचं, पाच आहे ना, हे अगोदर करायची आणि ह्याला कट करा, ही हा नंबर 6 नंबरला करायची. जे 5वीची आहे, 5वी ॲडजस्टमेंट आहे ती 6 नंबरला करायची आणि जी 6 नंबरची आहे ती 5 नंबरला करायची, लक्षात घ्या. कारण अगोदर बिल्स रिसेबल लेस करायचे, बिल्स रिसेबलमधून आणि डेटर्समध्ये ॲड करायचे ₹4,000. आणि त्याच्यानंतर मग बॅड डेब्ट्स लेस करायचे आणि RDD लेस करायची डेटर्समधून. ह्याचा डेटर्स दुसरा इफेक्ट कुठं होतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जातो. 2,000 बॅड डेब्ट्स आणि न्यू RDD 3% जी अमाऊंट येतील ती अमाऊंट. आणि बिल्स रिसिबलमध्ये हे लेस होतात आणि डेटर्समध्ये ॲड होतात, लक्षात ठेवा. अशा प्रकारे आपण 1 by 1 पाहिलेलं आहे. त्यानंतर आता आपण सॉल्व करू, म्हणजे पोस्टिंग करून घेऊ कुठं कुठं जातं ते, आणि नंतर ॲडजस्टमेंट आपण सॉल्व करून बॅलन्स टॅली करून घेऊ. बघा लक्षात घ्या. मी असं ओपन केलेलं आहे, इन द बुक्स ऑफ सुजिता अँड गायत्री आहे. लिहा मग त्यांचे नाव, सुजिता अँड गायत्री. इथं पण पार्टनर्सला लिहा, सुचिता अँड गायत्री.
आलं लक्षात. हे अमाऊंट मेनली हे पण डेबिट साईडला आणि क्रेडिट साईडला पार्टनर्सच्या नावं लिहून घ्यायचे. सुचिता आणि गायत्री. आलं लक्षात. त्यानंतर आता आपण 1 by 1 परचेस आता पोस्टिंग करू. परचेस कुठे येतं, इथं येतं. टू अगोदर ओपनिंग स्टॉक असतो, त्याला ओपनिंग स्टॉक लिहून घ्या. टू ओपनिंग स्टॉक ह्याचे अमाऊंट ज्यावेळेस येतील त्यावेळेस आपण लिहून ठेवू. नंतर आहे टू परचेसेस ह्याचे अमाऊंट आहे 65,000 आणि बाय सेल्स पण आहे 1,85,500. बाय सेल्स याच्यावर आता सेल्स रिटर्न आणि परचेस रिटर्न आहेत का, नाहीत. आपण असले तर तिथं स्टार केले असते आणि इथं परचेस लेस केली असते, परचेस रिटर्न लेस केली असते आणि सेल्स रिटर्न लेस केली असते. त्यामुळे इथं नाही, त्याच्यामुळे आपण आउटरला लिहितो याच्यावर अमाऊंट 1,85,500 अशा प्रकारे. आता वर्कर्स मॅनेजर सॅलरी इथे येते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. टू वर्कर्स मॅनेजर जर्स सॅलरी. ओके, किती 2,300 रुपीज येईल. आलं लक्षात. आता कॅपिटल आहे. कॅपिटल कुठं जाणार, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. मग बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, नाही ब्रॉड डाऊन. बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन किती आहे 75,000 आणि 40,000. किती आहे 40,000. आलं लक्षात. 75,000 आणि 40,000. सुजाताचं आहे 75,000 आणि गायत्रीचं आहे 40,000 रुपये. आता ओपनिंग स्टॉक 18,700 रुपये, 18,700 लिहून टाका. आपण ओपनिंग स्टॉक लिहिलेला आहे 18,700. आता डेटर्स आणि क्रेडिटर्स. डेटर्सला तीन ॲडजस्टमेंट आहेत, त्याच्यावर तुम्ही 7 लाईन सोडायचे. किती 7 लाईन. जर एक ॲडजस्टमेंट असली तर 3 लाईन, 2 ॲडजस्टमेंट असल्या तर त्याच्यावर 5 लाईन आणि जर 3 ॲडजस्टमेंट असले तर त्याच्यावर 7 लाईन सोडायच्या. मग ॲसेट्सला जातं डेटर्स. लिहा मग डेटर्स किती आहे 47,500. ओके. आता क्रेडिटर्स दिले 35,000. वरती जागा सोडा थोडंसं, कॅपिटल म्हणून लिहा इथं कॅपिटल. त्याच्यानंतर सुचेता आणि गायत्री ओके. त्याची अमाऊंट नका लिहू. काय आपण लिहितोय आता क्रेडिटर्स. ओके, क्रेडिटर्स किती आहे 35,000, 35,000 रुपये. वेजेस अँड सॅलरीज. सॅलरी अँड वेजेस राहिलं असतं तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं डेबिटला गेलं असतं. टू वेजेस अँड सॅलरी किती आहे 4,000 रुपये. त्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही आहे त्याच्यामुळं आउटरला लिहून टाकायचे ज्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. आता डेटर्सला ॲडजस्टमेंट आहे 3, मी जागा सोडतो एवढी. बिल्स रिसिवेबल ह्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. बिल्स रिसिवेबलला आपण स्टार केले त्याच्यामुळे 22,000 रुपये इनरला लिहा. तर बिल्स पेबल कुठं जातं, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. बिल्स पेबल किती आहे आता बिल्स पेबल 27,300, 27,300. हॅलो. डिस्काउंट
भेटलंय तुम्हाला, डिस्काउंट भेटलाय, तुमचं इन्कम आहे. मग डिस्काउंट कुठं जातं? बाय डिस्काउंट. वरती जागा सोडा. जर प्रॉफिट असलं प्रॉफिट, लॉस असलं लॉस, इकडच्या साईडला. ग्रॉस प्रॉफिट असलं इथं येतं आणि लॉस असलं तर इकडे येतो ग्रॉस लॉस. डिस्काउंट किती आहे? 400 रुपये, 400 रुपये. तर मोटिव्ह पॉवर कुठे जातो? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. टू मोटिव्ह पॉवर कुठे जातो? त्याच्या ॲडजस्टमेंट आहे 1350 रुपीज. ओके, ह्याला ॲडजस्टमेंट आहे त्याला 3 लाईन सोडा. टू कस्टम ड्युटी. कस्टम ड्युटी कुठे जाते? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. आलं लक्षात? आता इंटरेस्ट आहे, इंटरेस्ट तुम्हाला भेटलाय. इंटरेस्ट कुठे जातो? तुमचं इन्कम आहे, बाय इंटरेस्ट. इंटरेस्ट किती आहे? 1300. ओके. अनप्रोडक्टिव्ह वेजेस कुठे जातात? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. अनप्रोडक्टिव्ह वेजेस कुठे जातात? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. इथं एक लाईनचा 2 लाईन सोडा. आणि टू अनप्रोडक्टिव्ह वेजेस 3000 रुपये. ऑडिट फीस आहे. ऑडिट फीस आपण CL ऑडिट फीस देतोय. ऑडिट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. टू ऑडिट फीस 2500 रुपये. रेंट आहे आता. टू रेंट किती आहे? टू रेंट 1800 रुपये. पुन्हा टू कन्व्हिनियन्स कुठे जातो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. गुडविल ॲसेट्स आहे तुमचं. इथं 3 लाईन सोडा. गुडविल 25,000 रुपये, 25,000. ओके. कॉपीराईट पण इथंच येतं. कॉपीराईट 20,000. ह्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे का? नाही. बिल्डिंग, गुडविल आणि कॉपीराईट तुमचे इंटँजिबल ॲसेट्स आहेत, न दिसणाऱ्या वस्तू, संपत्ती. बिल्डिंग 88,000. त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे डिप्रिशिएशनचे 5%. तर पार्टनर्स सुचिताच लोन. पार्टनर्स कुठे जाणार? पार्टनर्स सुचिताच लोन लिहा. लायबिलिटी साईडला लोन देणं आहे त्याच्यावर ॲडजस्टमेंट असते, त्याला ॲडजस्टमेंट लक्षात ठेवा. पार्टनर लोन कंसातल्या सुचेता. ॲडजस्टमेंट आहे ह्याच्यावर 6,150. कंपल्सरी असं जर आलं का पार्टनर्स लोन म्हणून आलं तर त्याच्यात कधी सुचिता आणि गौरी. जर गौरीवर आलं असतं तर गौरीचं लिहिलं असतं नाव. सुचिता इथं सुचिताचं नाव लिहायचे. त्याच्यावर 6% असतं. कंपल्सरी 6% असतं. @6% दिलेलं नसतं. दिलेलं असलं तर ते काढायचं. जर दिलेलं नसलं तर 6%. जर तुमच्या शाळेत जर नसलं तर तुम्ही, जर तुमच्या क्लासमध्ये जर शिकवलं नसलं, कॉलेजमध्ये वगैरे, तर नाही काढलं तरी बी चालतं. काही फरक पडत नाही, कारण जे अमाऊंट यायचं ते अमाऊंट येतात. पुन्हा नंतर इन्व्हेस्टमेंट काय? तुमचं ॲसेट्स आहे. मग लिहा 3 लाईन सोडा. इन्व्हेस्टमेंट 40,000.
पुन्हा कॅश ॲट बँक, $26,000. ओके, हे झाली तुमची ट्राय बॅलन्सची पोस्टिंग. आता वन बाय वन आपण ॲडजस्टमेंट सॉल्व करू. स्टॉक ऑन 31st March 2019 वॉज व्हॅल्यूड ॲट ₹19,700. मग कुठे जाणार? बाय क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंट. फर्स्ट इफेक्ट कुठं होतो? बाय क्लोजिंग स्टॉक. किती? 19,700, 19,700. दुसरा इफेक्ट कुठं होतो? तुमचा उरलेला माल आहे म्हणजे ॲसेट्स आहे. मग बाय लिहायचं नाही, इथं क्लोजिंग स्टॉक लिहा. क्लोजिंग स्टॉक 19,700. आलं लक्षात? पुन्हा नंतर आहे गुड्स कॉस्टिंग ₹3,000 डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. मग तुमचं इथं बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट करताय, मार्केटिंग करताय, त्याच्यामुळे तुम्ही गुड्स फ्री वाटलेत, सॅम्पल म्हणून फ्री वाटलेत. ॲडव्हर्टाइजमेंट करते वेळेस, मार्केटिंग करते वेळेस वाटावे लागतात, त्याच्यामुळे तुमचा माल जातोय, तुमचा लॉस आहे. मग गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. ॲज फ्री सॅम्पल 3,000. तुमचा लॉस आहे, लॉस कुठे जाणार? मग इथं येणार, लक्षात घ्या. लॉस कुठे जाणार? इथं जाणार. मग टू गुड्स डिस्ट्रीब्युटेड, गुड्स फ्री सॅम्पल किंवा डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल लिहा. गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल 3,000 रुपये. आलं लक्षात? तर तिसरी आहे मोटिव्ह पॉवर इन्क्लूड्स ₹500 पेड फॉर डिपॉझिट ऑफ पॉवर मीटर. इन्क्लूड्स म्हणजे लेस करायचे. पॉवर मीटर म्हणून लिहा. पॉवर मीटर, पॉवर डिपॉझिट ऑफ पॉवर मीटर लिहा. डिपॉझिट ऑफ पॉवर मीटर किती आहे? लेस करा तुम्ही. ₹500 लेस केले तर किती येते बघा. 0 5ला 5, 13 मधून 5 गेले किती येतात? 8. ओके, 850 रुपीज. आता हे तुमचं लक्षात घ्या. आता ही मोटिव्ह पॉवर आहे, मीटर आहे, तुमचं काय ॲसेट्स आहे. मग लिहा मग इथं ॲसेट साईड्सला मोटिव्ह पॉवर काय होतो? ॲसेट्स 500. 800 नाहीत, 850 नाहीत, ₹500. लक्षात घ्या, ₹500 आहेत. तर लँड अँड बिल्डिंगवर 5% तुम्हाला डिप्रिशिएशन काढायचे. मग लेस असं बी लिहिलं तर चालतं, लेस. आणि तुम्ही हे डिप्रिशिएशन @ 5%, @5%. मग 88,000 × 5 / 100. तर डायरेक्टली तुम्ही बघा, ही 0 गेला, ही 0 गेला, ही 2 शून्य गेली इकडले. 505 5 8 जा 40. 8 पंचन 40ला 4 हातचे आले 4. 8 पंचन 40 आणि 4 44. 4,444. लेस करा किती होतं बघा. 0 0
एक इथं घेतला, 10 झाले, 6 इथं 7 राहिले, 7मधून 4 गेले, 3 आणि 8ला 8, 83,600. आता डिप्रिशिएशन 4,400. कुठे जाणार दुसरा इफेक्ट, टू डिप्रिशिएशन, बिल्डिंग आहे 4,400 रुपये. आता 5वी अगोदर नाही करायची, 6वी अगोदर करायची, नंतर 7वी करायची. 6वी काय, बिल्स रिसिवेबल इन्क्लूड डिसओनर ऑफ रुपीज 4,000. मग इन्क्लूड्स याच्यातून बिल्स रिसिवेबलमधून लेस करायचे, लेस बिल्स रिसिवेबल डिसओनर, बिल्स रिसिवेबल डिसओनर किती, 4,000. 4,000 लेस केली 22,000मधून, तर 18,000 रुपये आउटरला लिहायचे. ओके. आणि ॲड, याचा दुसरा इफेक्ट कुठं होतो, बिल्स डिसओनर, बिल्स रिसिवेबल डिसओनर ॲड होतो डेटर्समध्ये. बिल्स डिसओनर 4,000 रुपये ॲड करा. बघा, 0 0 5ला 5, 7 5 11ला 1, 4ला 1, 4 आणि 1 5, 51,500. हे तुझा पहिला इफेक्ट आणि दुसरा इफेक्ट. आता 5वी करायची, राईट ऑफ रुपीज 2,000 फॉर बॅड डेब्ट्स अँड मेंटेन रुपीज RDD ॲट द रेट 3% ऑन डेटर्स. आता हे लेस करा, लेस बॅड डेब्ट्स किती आहे, 2,000 रुपये लेस करा. 0 0 5 इथं घेतले, 11 झाले, 11मधून 2 गेली, 9 राहतात, इथं 4ला 4, 49,500 बॅड डेब्ट्स आहे. लेस करा अजून, लेस RDD ॲट द रेट 3%, 49,500 इंटू 3 डिवाइड बाय 100. हसून निघाला, हसून निघाला, हसून निघाला, हसून निघाला. 5 त्रिक 15ला 5, हातच्याले 1, 1 हातच्याले 1, 3 9 27 28ला 8, हातच्याले 2, 3 चौक 12 आणि 2 14. ओके, 1485 बघा होतात का. 49,500 इंटू 3, 3 5 15, हातच्याला 1, 3 7 21, 3 8 24, 3 9 27 आणि 1 28ला 8, हातच्याले 2, 3 चौक 12 आणि 2 14. ओके, लेस करा. मग इथं 10 झाले, इथं 9 आणि इथं 4, इथं 8. 5 1 1, 8मधून 1 गेले, 7 4. ओके, 47,150 रुपीज जातात. नाही, 47,015 रुपीज. ओके,
आता दुसरा इफेक्ट होतो इथं 2 बॅड डेप्स लिहा, सॉरी 2 बॅड डेप्स लिहा, याला नील लिहा, कारण तुमच्यापाशी आहे का नाही, त्याच्यामुळे नील लिहा. नंतर ॲड करायच्यामध्ये ॲड न्यू बॅड डेप्स किती आले 2000. ओके 2000 आणि ॲड न्यू RDD किती आहे 1485. तर किती होतात बघा 3485. ओके हे झाले हे RDDचे झाले. अशा प्रकारे तुमचे झालेले आहेत. आता 6% आपल्याला लोनवर काढायचे, 6% लोनवर काढायचे आहे. मग 6150 इंटू 6 डिवाइड बाय 100. 1 शून्य गेला, हा शून्य गेला, 100 हे शून्य गेला, एक शून्य राहतो इथं, 10 राहतात. मग 6 30ला 0 हातचे आले 3, 6 1 6 3, 9 6 3 9, 6 1 6 3 9, 6 6 36. 36 भागिले 10, हा शून्य गेला, हा शून्य गेला, म्हणजे तुमची रक्कम येते 396 रुपये. तर ह्याच्यामधून लेस करा तुम्ही, लेस ह्यालाच द्या इंटरेस्ट लेस करा 369. ओके नाही, ॲड लेस नाही, ॲड करा, ॲड करतो आपण, इंटरेस्ट ॲड करतो, दे नाही ना, ॲड करतो लोनचं. तर ॲड केल्यानंतर 369 येतो आणि ॲडिशनल करतो, तर लॅबिलिटी ॲडिशनल करतो तर तुमचा लॉस आहे, आणि जर ॲसेट्स ॲडिशनल करतो तर तुमचा आपण लॉस असेल, लक्षात घ्या. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जातो. तर 6519, 9ला 9, 5 आणि 6 11ला 1, हातच्याला 1, 1 आणि 1 2 आणि 3 5 आणि 6ला 6, 6519. तर आता हे काय लिहा, तुमचा लॉस आहे, त्याच्यामुळे तुम्हाला दे नाही. टू इंटरेस्ट ऑन सूचीचाच लोन. किती 369 रुपीज. अशा प्रकारे तुमचे ॲडजस्टमेंट झालेले आहेत. आता तुम्ही 1 बाय 1 तुम्ही हे करा, म्हणजे क्लोज करत चला. बघा टोटल किती येते बघा, हे 0 7 आणि 5 12ला 2, हातच्याला 1. ओके 5 आणि 1 6 6, 6 9 15, 15 आणि 3 18ला 8, हातच्याले 1, इथं 1, 8 2, 10ला 0, हातच्याला 1, 2,08,200. आणि इकडले किती येते बघा 2,08,200. बघा 4 आणि 18 22, आणि 700 आणि 3, म्हणजे 3,000. 22 आणि 3 25, 25 आणि 65
65,000 आणि 25,000 आणि 850 रुपये. 0 0 50, 8ला 8, 5 आणि 5 10, 8 4ला 1, 6 आणि 1 2, 8 आणि 1 9. आणि ही 1,500, सॉरी, आणि हे 1,500 आहेत ना. ब्याण्णव हजार 3 येतात, 3 2 येत नाही. 8 आणि 5 13ला 1 3, 92,250 येतं. 92,350. मग कोणती मोठी आहे? क्रेडिट साईडची मोठी. अशा प्रकारे तुम्ही क्रेडिट साईडची मोठी लिहू शकता. दोन्ही साईडला घ्या. मग क्रेडिट साईडची मोठी आहे तर 2,08,200, 2,08,200. एल करा. 2,08,200 वजा 92,350 रुपये. बघा, 0 इथे की इथं घेतला. 10 झाले. 10मधून 10 5, इथं 11 राहिले. 11मधून इथे 1 राहिला. 1मधून इथं घेतला 8. 11मधून 3 गेले. किती राहतात? 8 राहतात. इथं 7 होते. 7मधून 9 जात नाहीत, म्हणजे इथला एक इथं घेतला. इथं 9 राहिले. इथं 17मधून 9 गेले. नाही, इथले 2 आहे. 2 7मधून 2 गेले. 5 राहिले. इथं इथला एक इथं घेतला. 10मधून 1 गेला. 9 गेला. 1 राहिला. आणि इथला एक इथं. 1,15,850. 1,15,850 हे काय आलं? तुमचं ग्रॉस प्रॉफिट आलं. मग टू ग्रॉस प्रॉफिट CD कॅरेट डाऊन. लक्षात घ्या, फाईन करतो म्हणजे आपण कॅरेट डाऊन ह्याला. हे तुम्ही असं प्रॉब्लेममध्ये नका करत जाऊ. हे आलं 11,000. 1,15,850 बाय ग्रॉस प्रॉफिट BD ब्रॉट डाऊन. बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 1,15,850 रुपीज. ॲड करा. आता हे ॲड केल्यानंतर तुमची किती रक्कम येते बघा. 16 7 7 8 15 17,550. याची टोटल येते 1,17,550. आणि हिची टोटल बघा. हिची टोटल करा. बघा, असं टोटल करायचे. हे कंबाईन करत जायचे. 3 आणि 3, 3 आणि 3, हे 3 आणि हे 3, 6 आणि हे 4, 10 आणि हे 3, 10 आणि 3 13 आणि हे 4, 13 आणि 4 17, 18,000 याचे झाले. आता वरचे 500 आणि 800 1300 आणि 400, ही 800, 1300 आणि 800 2100 आणि ही 300, इथले 300, 2100 आणि 300 2400 आणि ही 85 आणि 69.
5 आणि 9 14 4 हातच्याला 1 14 आणि 15 154 म्हणजे 2554. 20,000 ते 18,000 आले ते 2554 म्हणजे 20,554 रुपये येतात, लक्षात घ्या ह्याची. मग कोणती टोटल मोठी? 1,17,550. मग दोन्ही साईडला घ्या. इथं 1,17,550 1,17,550 लेस करा. 1,17,550 लेस करा 20,554. तर टोटल बघा किती येते. इथं एक घेतला 6, इथं राहिले 4, इथे एक घेतला 14, 14 मधून 5 गेले 9, इथे एक आता इथे एक 14 झाले, 14 मधून 5 गेले 9, इथे 6 6 0, इथं 6 येतं, 11 मधून 2 गेले किती राहतात 9. म्हणजे असं 96,996 रुपये येतं. किती येते आहे? 96,996 रुपये. ही काय येतं? टू नेट प्रॉफिट. काय येतं? टू नेट प्रॉफिट CD. मग सुजाता आणि गायत्री बघा. सुचेता किती आहे? 96,996 इंटू 3:2 आहे, म्हणजे 3:3 डिवाइड बाय 5. आणि गायत्री 96,969 इंटू 2 डिवाइड बाय 5. तर भागाकार करा. मी करतो मोबाईलवर. त्याची टोटल इथे बघा 96,000 गुणिले 996. मी कॅल्सीवर करतो मोबाईलच्या. गुणिले 3/5 करा. 96,996 गुणिले 2/5 करा. तर याचे ते 58,198. 58,198 आणि याची येते 38,798. लक्षात घ्या. ही याची बेरीज केली दोन्हीची तर एवढे येणार 96,996. मग आता तुम्ही हे कुठे जाणार? पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. टू नेट प्रॉफिट ब्रॉट डाऊन बाय नेट प्रॉफिट ब्रॉट डाऊन, सॉरी, बाय नेट प्रॉफिट ब्रॉट डाऊन किती? 58,198 रुपीज आणि 38,798 रुपीज. आता ॲडिशनल करा इकडे, तर काही नाही त्याच्यामुळं ह्याची टोटल करा दोन्हीचे पण. ह्या बघा 40 किती येतो टोटल बघा. 1,33,198 ह्याची येते. 1,33,198 आणि ह्याचे बघा 40ला किती? 2,000 कमी आहेत, म्हणजे 78,798 येतं. 78,798. मी इकडे पण तेच लिहा. 1,33,198 आणि 78,798. मग हे याला तर हे इथं पण लिहा. 1,33,198 78,798 ह्याला द्या. टू बॅलन्स
कॅरीड डाऊन, ह्याला टू बॅलन्स कॅरीड डाऊन. मग सुचाताला लिहा, इथं कॅपिटलमध्ये ॲड करा 1,33,198 78,798 ह्याची ॲडिशनल करा. बघा 8 आणि 8 16ला 6, हातच्याला 1, 9 दुने 18 आणि 19ला 9, हातच्याला 1, 1 आणि 1 2 आणि 7 9, हातच्याला 1, 3 आणि 4 आणि 1 आणि 3 4, 4 आणि 8 12ला 2, हातच्याला 1. ओके, 7 आणि 3 11 आणि 1 12ला हातच्याला 1 म्हणजे 2,11,000, 2,11,996 टोटल करा. बरोबर आहे, 12 सॉरी 2,12,000 येतं, 996 रुपये येतात. याची टोटल करा, किती येतं बघा. 35 आणि 27, 35,000 प्लस 27,000, 300 वरी आहेत अजून. 12 हातच्याला 1, 5 आणि 6 10 6, पुन्हा 300 वरी आहेत 6,000, 8 आणि 6 68,000. पुन्हा 12,000, 0 0 0 8 0 हातच्याला 1 8, 80,000. 80,000, 300, 519 आणि 300 रुपये 800 आणि हे 2 लाख रुपये, 2,80,850 रुपीज. बघा 2,80,850 रुपीज येतं. इक्वली पण बघा तशीच येणार. कंबाईन करा, 20 आणि 40 60, 20 आणि 40 60, 60 आणि हे झाले 60,000 रुपये. इकडे लिहितो मी 60,000 रुपये. आणि 47 आणि 83,000 प्लस 47,000, 0 0 0 0 हातच्याला 1 5 आणि 8 13, 1,30,000, 30 आणि 60, 1,90,000. हे गेलं, हे पण गेलं. हे 26 आणि 18 आणि 25, 26,000, 25,000,
19,000 आणि 18,000. 0 0 0 6 5 11 9 19 28 ला 8 हातच्याली 2 2 आणि 2 4 आणि 2 6 7 8 88,000. 88,000 ही पण गेली आणि ही पण गेली आणि ही पण गेली आणि ही पण गेली. 750 आणि 15 700 500 वरचे 15 आहेत. तसेच 7 5 12 आणि 600 आहे ना. 12 आणि 6 18 1800 रुपये. 0 0 8 9 आणि 98 89,800 0 0 8 9 अजून कुठं तर राहिलेलं आहे एक रक्कम. 98 17ला 7 हातच्याला 1 2 89 2,89,800. इथं 15 आहे. 15 80 यायला पाहिजे. कुठं ह्याच्यामध्ये करते वेळेस मी चुकलेलं आहे ते बघूत आपण. इथं 48 येतं. 48,015 येतं. कारण वरचे 15 आहेत. इथं 48,015 येतं. बरोबर आहे. 1,000 इथं ॲड करायचे राहिलेत. 0 0 नाही 15 आहेत. 15ला 15 8ला 8 आणि ही 1,000 ॲड केलं तर 2,80,815 2,80,815 अशा प्रकारे हे टॅली झाले. लक्षात घ्या. अशा प्रकारे आपल्या टॅली झाली दोन्ही साईड, असेट आणि लॅबिलिटी साईड्स. आलं लक्षात. मी आता इथंच थांबतो. धन्यवाद.